हालेलुया. प्रभूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा आपण वचन ऐकण्यासाठी तयार आहोत. बायबल सांगतं, जो कोणी देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो त्याचं घर खडकावर आहे. वादळ वारं आलं तरी ते पडणार नाही, कारण ते खडकावरती आहे. आणि खडक म्हणजे प्रभू येशू आहे. हालेलुया. प्रभू येशू म्हणजे आनंद आहे. आणि ज्यास तुम्ही येशूमध्ये आहात, तुमच्या बाजूनीच कार्य होणार. आमेन. तुमच्या बाजूनीच निकाल लागणार. यस. आमेन. तुमच्या बाजूनीच गोष्टी घडणार. आमेन. तुम्ही विजयातून विजयात जाणार. यस. कारण येशूच्या नावात तुम्ही आशीर्वादित लोक आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागे काल आपण बघत होतो की जे काही तुम्ही करता, बायबल सांगते ते जीवापासून करा, म्हणजे हृदयापासून करा. वाचूया कलसीकरास पत्र 3 अध्याय 23 आणि 24 वचन. व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं वचन. प्लीज वाचूया. आणि जे काही तुम्ही करता ते सर्व जसे माणसांसाठी तसे नव्हे, तर जसे प्रभूसाठी तसे जीवापासून करा. बायबल सांगते जीवापासून करा. आणि असं केल्यावर तुम्हाला काय होईल? ऐका देवाचं वचन. कारण तुम्हाला ठाऊक आहे की प्रभूपासून तुम्हाला वतनरूप फेड मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची चाकरी करता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते तुम्हाला वतनरूप फेड मिळेल. आणि प्रेषित पॉल लिहितोय कलसीकराच्या पत्राला, तो म्हणतो ऐकाओ कलसीकरांनो, जे काही तुम्ही करता जीवापासून करा. याचा अर्थ प्रेषित पॉल हा जीवापासून सेवा करणारा होता. प्रेषित पॉलला माहित होतं सेवा कशी करायची, कशा प्रकारे देवाला खुश करायचं. म्हणून तो कलसीकराला लिहितो पवित्र आत्म्याद्वारे, ऐकाओ कलसीकरांनो, जे काही तुम्ही करता, प्रार्थना, स्तुती, आराधना, बायबल वाचता, सेल मीटिंग घेता, चर्चसाठी काम करता, बाहेर जाता, व्हॉट एव्हर इट इज, तुम्ही दानार्पण देता, 1 हृदयापासून करा, जीवापासून करा. कारण देवाला असेच लोक आवडतात, वरवरचे नाही आवडत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणतो बायबल मध्ये लिहिले, देव काय म्हटला दाविदाविषयी, मी नेहमी वचन वाचतो. प्रेषितांची कृत्य 13 अध्याय आणि 23 वचन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन काय लिहिले पहा तिथे. प्लीज वाचूया. त्याच्याच संततीपासून देवाने आपल्या वचनाप्रमाणे तारणारा येशू इस्रायलाकडे आणला आहे. ओके. 22 आणि 23 वचन. 22-23. प्रेषितांचे कृत्य 13 अध्याय 22 आणि 23. नंतर त्याने त्याला दूर करून दाविदाला त्यांचा राजा होण्यासाठी उभे केले. बायबल सांगतं देवाने शौला राजाला दूर केलं, कारण शौल राजा हृदयापासून देवाची आज्ञा पाळत नव्हता. शौल वरवरून ढोंग करत होता आणि देवाला असे लोक आवडलं नाही राजा, आणि त्याने त्याला बाजूला केलं. पण पुढे असं लिहिलंय, आणि त्याच्याविषयी त्याने साक्ष देऊन म्हटले की माझ्या मनासारखा माणूस ईशाचा मुलगा दावीद मला मिळाला आहे. तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. बायबल सांगतं देव म्हणतो मला मिळाला. याचा अर्थ देव कोणाला तरी शोधत होता. मिळतं केव्हा? ज्यावेळेस तुम्ही शोधता. देव अशा लोकांना शोधत होता, माणसाला, की जो इस्रायलवरती राजा होईल, पण तो हृदयापासून देवाची सेवा करेल, जीवापासून देवाची इच्छा पूर्ण करेल, जीवापासून देवाबरोबर चालेल. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आणि मी लोक आहोत की देवावरती पूर्ण जीवाने आपण प्रेम करतो. आमेन. पूर्ण जीवाने देवाबरोबर चालतो. करायचं म्हणून करू नका. काही लोक माझ्याकडे येतात, फास्टर आम्ही चर्चला येतो, 5 आठवडे झाले पण काय फरक नाही पडला, बघा आता आम्ही काय केलं पाहिजे. मी लगेच ओळखतोय जीवापासून देवाच्या मागे नाही चालत. जे जीवापासून चालतात ना ते काय म्हणतात माहिती, पौलासारखं, मी जगणं मला ख्रिस्त आहे आणि मरणं मला लाभ आहे. तो दानिएला सारखं काय म्हणतात माहितीये का, शद्रक मेशक अबेदnego सारखं काय म्हणतात का, ते म्हणतात यस तो आम्हाला वाचो या न वाचो आम्ही त्याची सेवा करणार. आमेन. आम्ही प्रार्थना करायचं सोडणार नाही. का? जीवापासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि बायबल मध्ये लिहिलंय की दावीद राजा भेटला. आणि बघा तुम्ही दावीद राजाविषयी देव एवढा खुश होता, जरी त्याच्याकडून पाप झालं पण देव त्याच्यावर खुश होता. का? कारण त्याचं हृदय देवाबरोबर चालत होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो असं लिहितो, वाचूया साम 51, स्तोत्र संहिता 51 मध्ये या, वाचूया प्लीज कृपा करून ऐका. 16 आणि 17 वचन. स्तोत्र संहिता 50 आणि 1, 51, 16 आणि 17 वचन वाचूया. कारण यज्ञाची आवड तू धरीत नाहीस, धरली असतीस तर मी तो दिला असता. होमार्पणाने तुला संतोष होत नाही. देवाचे यज्ञ म्हणजे फुटलेला आत्मा, फुटलेला आत्मा, फुटलेले आणि पश्चातापी हृदय, हे देवा तू तुच्छ मानणार नाहीस. म्हणजे हृदयापासून देवाला हारोळी मारतात, हृदयापासून करतात,
देव केव्हाच तुच्छ मानणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसात शैतानाने तुमचं हृदय फसवू नये. शैतानाने तुमचं हृदय बाकीच्या कुठल्या घाणीने भरू नये. तुमच्या हृदयात, तुमच्या जीवात फक्त येशू, येशू आणि प्रभू येशू असू द्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग बघा तुमच्या प्रार्थना किती परिणामकारक असतात. तुम्ही जे काय देवापासून करता प्रतिफळ मिळणारच. आमेन. आणि लवकरच मिळणार. येस. हालेलुया. हालेलुया. तुम्ही उपवास करता, हृदयापासून करा. कारण ज्यावेळेस तुम्ही उपवास करता, लक्षात ठेवा, तो उपवास अंतःकरणापासून पाहिजे. देव अंतःकरण पाहतो. तुम्ही का उपवास करताय? तुम्ही देवावरती प्रेम करता, देवासाठी तुम्हाला काहीतरी करायचंय म्हणून उपवास करता. आय टेल यू, तुम्हाला प्रतिफळ मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन काय सांगतं वाचूया. 2 इतिहास 16:9. 2 इतिहास 16:9 मध्ये आपण येऊया या देवाच्या वचनात. प्लीज वाचूया. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, कारण ज्यांचे हृदय देवासाठी पूर्ण आहे, त्यांचे पाठबळ करण्यासाठी, त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे, आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून परमेश्वराचे डोळे, परमेश्वराचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. कोणासाठी? ज्यांचं हृदय त्याच्यासाठी पूर्ण आहे. जो हृदयापासून देवाबरोबर चालतो त्याचं पाठबळ देव करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचताल की दावीद राजा केव्हा जीवनात हरला नाही. दावीद राजा केव्हा लढाई हरला नाही. ज्या ज्या ठिकाणी दावीद राजा गेला, देवाने त्याला विजय दिला. ज्या ज्या ठिकाणी दावीद राजा गेला, का? त्याचं हृदय देवासाठी होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही हृदयापासून करता, 100% तुम्हाला मी सांगेल, या दिवसांमध्ये देव तुमची परिस्थिती बदलेल. आमेन. तुमचे दिवस बदलले जातील. हृदयापासून देवाबरोबर चाला. डुप्लिकेट नको. काल मी वाचलं ना, देव यहुदी लोकांना काय म्हणला, यहुदी पुरुषांना, हे चुना रावलेल्या कबरा, बाहेरून तुम्ही छान दिसता पण आतून तुम्ही सुकलेले हाडात. ब्रदर, बाहेरची सेवा देवाला मान्य नाही, हृदयाची सेवा देवाला मान्य आहे. तयार व्हा. तुम्ही जे काय करता, थोडं तुमच्याकडे असेल, हृदयापासून करा, देव त्याला वाढवेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. रोज सकाळी तुमच्या घरात प्रार्थना झाली पाहिजे, अन्य भाषेत स्तुती आराधना. रोज संध्याकाळी झोपताना तुम्ही प्रार्थना करा, देवाचं वचन वाचा. आणि मला सांगायला आवडेल, देव तुमच्याद्वारे तुमच्या शेजाऱ्याला आशीर्वाद करेल. बाकीचे लोक आशीर्वाद होतील. का? कारण ज्यांचं हृदय देवासाठी पूर्ण आहे, जीवापासून जो देवाची सेवा करतो, तो चमकणारच येशूच्या नावात. आमेन. आज आपलं हृदय येशूसाठी उघडा. प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या. एकदा का येशू तुमच्या हृदयात आला, मग दाविदासारखं देव म्हणेल, हा माझ्या हृदयासारखा माणूस, हृदयानंतरचा आहे, हा माझी सगळी इच्छा पूर्ण करेल. आणि तुम्हाला सांगायला आवडेल, देव तुम्हाला केव्हा सोडणार नाही, टाकणार नाही. येस. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. आमेन. डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. माझ्या मागे फक्त म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तूच माझा तारणारा देव आहेस. तूच माझा तारणारा देव आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. हृदयात मी स्वीकारत आहे. मला क्षमा कर. मला क्षमा कर. मी विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो. प्रभू येशू माझ्यासाठी आला. प्रभू येशू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी प्राण दिला. माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, मी कबूल करतो. मी कबूल करतो. प्रभू येशूच माझा प्रभू आहे. प्रभू येशूच माझा प्रभू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं आहे. आणि मी जिवंत देवाचे लेकरू आहे. आणि मी जिवंत देवाचे लेकरू आहे. आमेन. आमेन. फादर, आज जितक्यांनी हृदयापासून तुला स्वीकारलंय आणि मुखाने कबूल केलं तू प्रभू आहे, ते तुझे लेकर आहेत. शैतान तुझा काय अधिकार नाही. मी प्रभू येशूच्या नावात त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान, गेट आउट प्रभू येशूच्या नावात. प्रत्येक दुष्ट आत्मे, प्रत्येक दुरात्मे, त्यांचं हृदय देवापासून लांब नेणारे आत्मे प्रभू येशूच्या नावात मी बांधतो. प्रत्येक परमेश्वरा, आजार, रोग, मरण, गाठी, कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार येशूच्या नावात निघून जा. डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आमेन. फादर, सगळी परिस्थिती बदल, सगळे दुःख आनंदात बदल. आणि तुझे लेकर तुझ्या बरोबर आम्ही सगळे हृदयापासून चालू दे प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. उद्या देखील 8:30ला भेटूया. आणि लक्षात ठेवा, ऑक्टोबर 14, 15, 16 आपल्या मीटिंग आहेत.
देवाचे हायली अनॉइंटेड सेवक पास्टर मॅथ्यू कडे येतोय, या आणि तुम्ही खूप आशीर्वादित होऊन जाणार. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.